नमस्कार, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला 32 साईज कटोरी ब्लाऊज अस्तर कटिंग आणि स्टिचिंग जे आहे ते आपल्याला करायचे आहे. तर आपण हा जो स्टिचिंगचा आणि कटिंगचा जो व्हिडिओ आहे तुम्ही तो शेवटपर्यंत नक्की बघा. आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणजे छोटे काठ आहे, तर छोट्या काठापासून आपल्याला पॅचही कसा तयार करायचा आहे ते पण मी तुम्हाला खूप सोप्पा म्हणजे अवघी फक्त अर्ध्या तासामध्ये आपला ब्लाऊज होणार आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे ब्लाऊजची जी कटिंग आणि स्टिचिंग जी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गळ्याची डिझाईनही दाखवणार आहे. आणि त्याचबरोबर ब्लाऊजची जी फिटिंग आहे तीही कशी करायची तीही मी दाखवणार आहे. एक सोबत तुम्हाला चार म्हणजे 4 ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला शिकायला भेटणार आहे. गळा कसा घ्यायचा आहे, ब्लाऊजची फिटिंग कशी करायची आहे, ब्लाऊजची कटिंगही कशी करायची आणि स्टिचिंगही कशी करायची. संपूर्ण कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपली जी आहे व्हिडिओला सुरुवात झालेली आहे, पण कटिंगला आपली सुरुवात झालेली आहे आणि अर्धी कटिंगही झालेली आहे. तर हे बघा, अस्तरची संपूर्ण आपली कटिंग जी आहे ती झालेली आहे. तर आपलं जी बाहीचा जो आहे आपण पेपर कटिंग केलेला नाही आहे, तर त्याच्यामुळे मी जी डायरेक्ट आहे ती अस्तरवरच बाही कटिंग करणार आहे. तर त्याचाही व्हिडिओ मी तुमच्यासोबत लगेच शेअर करणार आहे. डायरेक्ट आपल्याला अस्तरवर ब्लाऊज बाहीची जी कटिंग करायची आहे ती पण कशी करायची. तर अस्तरची बाही आहे, तर अस्तरच्या बाहीमध्ये आपल्याला 1 इंच ॲड करायचं आहे. म्हणजे 4ची बाही आहे आणि 1 इंच ॲड करून संपूर्ण बाही उंची 5 घेतली. दंडघेर आपल्याला घ्यायचा आहे 6 इंच आणि 2 इंच आपल्याला मार्जिंगसाठी ॲड करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने कॅप हाईट घेतली मी 2.5 इंच आणि अशा तिरक्या रेषा ज्या आहेत त्या मारून घेतलेल्या आहेत. इथून 1 इंच एक पॉईंट द्यायचा आणि मग आपल्या बाहीला जो आहे शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने ही जी बाहीची कटिंग आणि स्टिचिंगही ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तर हे बघा, बाहीची कटिंग झालेली आहे. मध्य पॉईंट काढून घेतला आणि जी खोल बाजू आहे तीही आपल्याला लगेचच कटिंग करून घ्यायची. आणि आता आपण काय करणार आहोत, तर ब्लाऊज पीस आहे तोही आपल्याला त्याचबरोबर लगेच कटिंग करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे बघा, मी ब्लाऊजवर जे आहे अस्तर जे आहे ते मी टाकून घेतलेलं आहे. पण नंतरून ध्यानात आलं की ह्या ज्या ताईंचा आहेत तर पॅचवर्क ब्लाऊज होता, तर पॅचसाठी काही कॉम्बिनेशन नव्हतं, तर काठच होते, तर ते पण छोटे काठ होते. पण मी बॅक साईड जो आहे तो कटिंग करून घेतलेला होता. पण मग ब्लाऊज पीस जो मोठा होता, ब्लाऊज पीस मोठा असल्यामुळं काय झालं, आपल्याला बॅक साईड जो आहे पॅचवर घेता आलं. ते बघा, अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतली आणि ही जी काठ आहे ती डायरेक्ट आपल्याला कटिंग करायची. 4 इंचची गळा उंची घेतलेली आहे, 2.5 इंच रुंदी आणि 2.25 इंच वरून गळा रुंदी घेऊन सरळ रेष मारून घ्यायची. तर अशा पद्धतीने संपूर्ण जे आहे मी सरळ रेष मारून घेणार आहे. तर आपल्याला हा जो पॅच आहे तो असा द्यायचा होता, पण असा पॅच देण्यासाठी सुद्धा जो मध्ये जो पॅच पाहिजे तो असा मोठासा नव्हता. तर मग मी काय केलं, सरळ जे आहे ते कटिंग करून घेतलेलं आहे. सरळ कटिंग करून घेतलं आणि डायरेक्ट हे जे काठ आहेत ना या ब्लाऊज पीसचे, ते काठ जे आहेत ते मी डायरेक्ट ब्लाऊजलाच अटॅच करून घेतले. म्हणजे झटपट आणि फक्त मोजून 5-6 मिनटामध्येच हा जो आहे पॅचवर्क ब्लाऊजचा गळा आहे तो पाठीमागचा फक्त बॅक साईड जो आहे तो मोजून 5-6 मिनटामध्येच आपला तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने या गळ्याला मी इथं टक्स मारून घेतले आणि हा ब्लाऊज जो आहे तो मी उलटा करून घेतला आणि मग कडेकडीने संपूर्ण त्याला टिपा मारून घ्यायच्या आहे. दुसरा पार्टही आपल्याला ह्याच पद्धतीने तयार करायचा आहे. तर संपूर्ण हे बघा, असे कडेकडेने टिप मारून आणि पूर्ण अस्तरालाही कडेकडेने टिपा मारून आणि उरलेला जे कपडा आहे तो आपला कटिंग करून टाकायचा आहे.
तर अशा पद्धतीने हा जो आहे आपल्या ब्लाऊजचा जो आहे पॅच बघा तयार झालेला आहे. तर मी ह्या पद्धतीने जो आहे मध्ये पॅच टाकून घेतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि गळाही बॅक साईडला छान वाटतो आणि दिसायलाही व्यवस्थित वाटतो. तर हा जो आहे आपला बॅक साईड संपूर्ण तयार झाला. आता आपल्याला गोट करायचा आहे. तर गोट करण्यासाठी जे आहे मी कपडा जो आहे तो तिरका कट करून घेते. तर तिरका कपडा जर तुम्ही जर गोटसाठी जर कटिंग करून घेतला तर तुमचा गोट जो आहे तो एकदम छान येणार आहे आणि बारीक येणार आहे. कपडा थोडासा असा ताणला पाहिजे. अशा पद्धतीने हा जो कपडा आहे आपल्याला तिरका कटिंग करून संपूर्ण गळ्याला कडेकडेने बघा अशा पद्धतीने कपडा जॉईंट करून घ्यायचा आणि मग फोल्ड करून घ्यायचा आणि दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने परत एकदा फोल्डिंग करून गळ्याला गोल संपूर्ण आकाराला गोल जी आहे ती मारून घ्यायची आणि जे पण कडेकडेने जो कपडा उरणार आहे तो कटिंग करून टाकायचा. तर हे बघा अशा पद्धतीने. तर हे बघा अशा पद्धतीने एकसारखं आलं पाहिजे आणि मग आपल्याला गोट करायचा आहे. तर गोट एकदम असा आपला बारीक आणि ब्लाऊज जो आहे तो एकदम असा शोल्डरवर आहे तो असा ओढून बसणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला गोट करायचा आहे. गोट झाल्यानंतर आपण लगेचच आयसुद्धा करून घेणार आहोत. तर हे बघा आयसुद्धा आपले बरोबर 5 म्हणजे 5च आय आपले येणार आहेत. अशा पद्धतीने टिक मार्क करून घ्यायची आणि मग तुमचे जे आय आहेत ते टाकून घ्यायची. म्हणजे आपली आयपट्टी सुद्धा तयार झालेली आहे. दुसराही गोट आपल्याला ह्याच पद्धतीने करायचा आहे दुसऱ्याही पार्टचा. तर जे पण एक्स्ट्रा दोरे वगैरे असतील ते कटिंग करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने हे बघा हा जो पार्ट आहे तो तयार झाला. आता दुसराही पार्ट आपण त्याच पद्धतीने गोट करायचा आहे. तर त्यालाही त्याच पद्धतीने फोल्ड करून आणि टिप मारून परत एकदा टिप मारून आणि मग गोट करून घ्यायचा आहे. तर फोल्ड करून टिप मारायची. आता अशा पद्धतीने तुम्ही एक टिप मारली आणि परत एकदा फोल्ड करायची अशा पद्धतीने आणि मग टिप मारायची आणि मग आपल्याला गोट करायचा आहे. फोल्ड केल्यानंतर जो पण आपला एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा. म्हणजे तो गोट जो आहे तो फिनिशिंग छान येते. तर अशा पद्धतीने हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला गोटही करून घ्यायचा आहे. तर गोट आपला एकदम बारीक आणि एकदम असा छान येणार आहे
आणि ब्लाऊज जो आहे आपल्या शोल्डरवर एकदम व्यवस्थित असा टाईट फिट बसणार आहे, शोल्डरही उतरत नाही. जर तुम्ही ह्या पद्धतीने गोटचं जर आपण जर तिरका कपडा जर कट केला तर शोल्डरला जो आहे आपल्या गळ्याला जो ब्लाऊज आहे तो असा ढिल्ला राहत नाही, एकदम असा ओढून आणि टाईट बसतो. तर हे बघा, आता हा बॅक साईड हातरून घ्यायचा आणि परत आपला फ्रंट साईड एक टाकून घ्यायचा आणि शोल्डर जे आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. ते बघा, ह्या पद्धतीने शोल्डर आपण जॉईंट करून घेतलेला आहे. दुसरंही शोल्डर आपल्याला ह्याच पद्धतीने जॉईंट करायचं आहे. ह्याला पण आपल्याला 2-2 टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आणि शोल्डर जे आहे आपलं एकमेकाला जॉईंट करून घ्यायचं, एकसारखं करून घ्यायचं. आणि कमी जास्त जर आपलं शोल्डर असलं तर थोडंसं जेवढं पण आपलं कमी जास्त असेल तिथं कटिंग करून टाकायचे आहे. तर अशा पद्धतीने ही झाली आपली कटिंग. तर आता आपण आपला जो मोंढ्याची फिटिंग आहे, तर मोंढ्यामध्ये जी फिटिंग आहे ती आपली खालीवर होती, तर ती होऊ नये म्हणून हे बघा, अशा पद्धतीने हा जो आहे ब्लाऊज बॅक साईड आणि फ्रंट साईड सारखा करून घ्यायचा आणि जे पण एक्स्ट्रा असं भाग राहणार आहे तो थोडासा कटिंग करून टाकायचा. म्हणजे शोल्डरमधला मोंढ्यामधला जो जॉईंट आहे तो एकदम एकसारखा येतो आणि ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंगही छान येते. तर ही जी ट्रिक्स आहे तुम्ही मोंढ्यातली ती फॉलो करा. म्हणजे ह्या ट्रिक्सनी जर तुम्ही जर ब्लाऊजची जी मोंढ्याची आहे जी फिटिंग केली तर तुमच्या मोंढ्यातला तो जॉईंट आहे तो एकसारखा येणार नाही आणि फिनिशिंग ही ब्लाऊजला छान येईल. तर हे बघा, दोन्ही बाहीचे जे आहे मध्य टक्स आहे ते मी मारून घेणार आहे आणि कमी जास्त जिथं असेल तिथं थोडासा कट जो आहे तो लावून घ्यायचा. तर अशा पद्धतीने बाहीसुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने फिटिंग करायची आहे. बाहीचं सुद्धा मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि मग आपल्याला ती बाही आपल्या ब्लाऊजला अटॅच करून घ्यायची आहे. तर दुसऱ्याही साईडला आपल्याला ह्याच पद्धतीने बाही जी आहे ती अटॅच करायची आहे.
तर हे बघा ब्लाऊजची जी आपल्या फिटिंग ही आपली लगेचच करून घ्यायची आहे. दंडघेराचं माप जे आहे ते टाकून घेतलेलं आहे मी. 6 इंचाचा दंडघेर आहे आणि कमर जे आहे ते आहे 25 इंचाचं. तर अशा पद्धतीने हा जो संपूर्ण ब्लाऊज जो आहे आपला कटिंग आणि स्टिचिंग जी आहे ती झालेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ह्याच्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आणि हे बघा हा जो मोंढ्यातला जो आपला जॉईंट आहे तो एकदम एकसारखा येतो. म्हणजे दोन्ही जॉईंट आहेत ते समोरासमोर येतात. ते दोन्ही जॉईंट जर समोरासमोर आले तर तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि मोंढ्यातही आपल्या ब्लाऊजला प्रॉब्लेम कमी येतो. तर हे बघा संपूर्ण ब्लाऊजची जी स्टिचिंग आणि कटिंग जी आहे ती झालेली आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला मी पुन्हा एकदा सांगते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार.